ओके. एक फोटो ठेवूया आपण. इट्स गुड. ओके. सगळ्यांनी रिलॅक्स बसायचंय. ओके. पोझिशन मध्ये. त्यानंतर पूर्णपणे फोकस, अटेंटिव्ह, लिसनिंग मोड. एकदम शांत. शांतता जी आहे ती सद्गुणामुळे निर्माण होत राहते. अशांतता जी आहे ती दुर्गुणामुळे निर्माण होत राहते. एकदम सिंपल. आपल्याला सर्वांना आतापर्यंत एकदम क्लिअरली कळलेलं असेल. ओके. तर अजान सुमेधो ज्याही वेळेस सुरुवात करतात तर ते 3 वेळेस बुद्ध धम्म संघाला शरण जातात आणि त्यानंतर ते दरवेळेस एक गाथा म्हणतात जी मला खूप आवडलेली होती. अपारुत्थादे संगम तथावरा हे सुरवंता भमुंचन्तु सततं. The door of Nibbana is open, but it's only open in now, here and now. Okay. अपारुत्थादे संगम तथावरा हे सुरवंता भमुंचन्तु सततं. Survantha, those who are listening, those who are aware, awake. Okay. They can open the door. Normally आपण अवेअरनेस बद्दल खूप टॉक घेतले, राईट? तर आपण ज्याही वेळेस म्हणतो की माइंडफुलनेस, अवेअरनेस, अलर्टनेस, राईट? हे खूप सगळे शब्द वापरतो आपण. बट ऍक्च्युली काही जण याच्यासाठी प्रेझेंट मोमेंट वापरतात. बट देर इज नो पास्ट, फ्युचर अँड प्रेझेंट. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ हे नाहीच आहे. ऍक्च्युली टाइमच एक्झिस्ट करत नाही. सर्वात महत्वाचं वेळच एक्झिस्ट करत नाही. What is the time? Time means what? The thinking between past to future create time. Okay? Thinking is a delusion. जे आपले फिलिंग आहे, वेदना, खंद, राईट? पाच स्कंद जे रूप, वेदना, संज्ञा, संकार, विज्ञान. त्याच्यामधलं वेदना. हे काय ऍक्च्युअली? It's already not exist. Okay. अजानपण्या मधो काय म्हणतात की what exists is not real and what is real it does not exist. जे काही अस्तित्वात आहे, what exists is not real, ते सत्य नाहीये. आणि ज्याला तुम्ही सत्य समजतात ते अस्तित्वातच नाहीये, राईट? तर आपण आपल्या फिलिंगला काय की रिअल समजतो. Why? Because it gives happiness and suffering both. काय करतं फिलिंग? या फिलिंग मुळे आपल्याला सुखद आणि दुःखद वेदना समजतात. डिपेंडंट ऑन द बायस मेंटॅलिटी. आपली जी मानसिकता असते ती बायस झालेली असते. ओके. विथ द एक्सपिरियन्स ऑफ 5 सेन्सेस. 5 इंद्रियांच्या भरोशावर आपण बायस माइंड तयार करतो.
This is good, this is bad, this is winner, this is unhappiness, this is gain, this is loss, this is praise, this is blame. Depend on the feeling khanda. वेदना स्कंदावर. एव्हरी डे ओके आपण 4,000 ते 40,000 विचार करत राहतो, राईट? 4,000 ते 40,000. बट हाऊ टाइम वी आर अवेअर विथ दॅट. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सतीपठाण केलं असेल, राईट? त्याच्यामध्ये कायानुपसना, वेदनानुपसना, तपसना, चित्तानुपसना. दिस इज द विपसना. वेदनानुपसना म्हणजे काय? अवेअरनेस विथ द फिलिंग खांद वेदना. तर आपण आपल्या वेदनांच्या प्रती अवेअर आहो का? सती 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 मीन्स व्हॉट? अवेअरनेस. पठ्ठान मीन्स रिपिटेशन. द रिपिटेशन ऑफ द अवेअरनेस, राईट? तर आपण why we feel bias with the mind? Because of the delusion. मोह जो आहे तो आपल्याला भारित करून टाकतो, चार्ज करून टाकतो. वी थिंक, आपण विचार करतो की ह्या सगळ्या वेदना true. माझ्या आहे आणि हे माझ्या असल्यामुळं काय इट इज ट्रू, इट इज इट इज रियल. Why we think it is real and it is correct? Because of the ego, which is not exist. Actually ego पण exist करत नाही, परंतु आपण जर बघून सुद्धा एक्झिस्ट करत नाही, बघून सुद्धा एक्झिस्ट करत नाही. एक्झिस्ट दे आर जस्ट द प्रोसेस. जे काही विपाक आपल्याला भेटत आहे, जे काही आपण चांगलं वाईट मागं करून ठेवलेलं आहे, वी आर जस्ट एक्सपिरियन्सिंग द रिझल्ट डिपेंडिंग ऑन द पाच स्कंद. पाच स्कंदांना, पाच स्कंदांच्या द्वारे वेगवेगळ्या प्रकारे विपाक अनुभूती करते, राईट? आपली कॉन्शियसनेस ब्रेक होऊन जाते. आणि समजा एखाद्या व्यक्तीची डेथ झाली, व्हॉट कॉन्शियसनेस ब्रेक. कॉन्शियसनेस ब्रेक म्हणजे विज्ञान जे आहे ते थांबून गेलंय. विज्ञान इज इम्पॉर्टंट. कॉन्शियसनेस का थांबलं? बिकॉज ऑफ अनसडन डेथ ना, राईट? ऍक्सिडेंट, सिकनेस और एनिथिंग, त्याला आपण विसरलोय मी कर्माचं हे ऍक्च्युअली. नित्यधम्म वेदनीय कर्म, उपपीलक कर्म, उपघातक कर्म. We say that उपघातक कर्म. उपघातक कर्म काय करतात? प्रोसेस आहे ती ब्रेक करून टाकतात, राईट? आपली लाईफची जी कंटिन्युटी आहे ते ब्रेक करतात. ते ब्रेक केल्यानंतर काय होतं की वी अनदर, बिकॉज ऑफ द अनदर कर्म वी टेक अनदर बर्थ अँड द लास्ट मोमेंट. तर ही जी कंटिन्युटी आहे, जर तुम्ही याला ढाळलं टाइम मध्ये, सो वेअर इट इज एक्झिस्ट, कुठे एक्झिस्ट करत आहे? ज्या टाइमला तुम्ही म्हणता प्रेझेंट मोमेंट, वेअर इज द प्रेझेंट मोमेंट? शो मी, वेअर इज द प्रेझेंट? कुठे आहे प्रेझेंट मोमेंट? वी कॅन से, जर तुम्ही म्हटलं की हा आताचा वेळ, मग त्याच्यामध्ये तर घंटा येणार, सेकंद येणार, मिनिट सेकंद येणार, मिनिट येणार, सेकंद येणार, मायक्रो सेकंद येणार, मिली सेकंद येणार, डेसी सेकंद येणार, सेंटी सेकंद येणार. एका सेकंदाचा 1000वा भाग, एका सेकंदाचा 10,000वा भाग, एका सेकंदाचा 1,00,000वा भाग. मग 1,00,000वा भाग सुद्धा, जो 1,00,000व्या भागामधला एक भाग जो आहे तो सुद्धा तर स्थित नाहीये. मग तुम्ही कोणत्या स्थितीला प्रेझेंट मोमेंट म्हणताय? तर अवेअरनेस जी आहे ती इथं आणि आता का ठेवते? इथं आणि आताला आपण प्रेझेंट मोमेंट नाही म्हणू शकत. दॅट इज ऑल्सो कॉन्स्टंट रनिंग स्टेट.
आपण हिअर अँड नाऊ आहे म्हणून काय होतंय की वी फील नथिंग. वाय वी फील सफरिंग? बिकॉज ऑफ द वेदना. जेव्हा वेदनाच नाहीये, जेव्हा आपण श्वासावर लक्ष देत आहे आणि पूर्णपणे आपण शांत झालेलो आहे आणि पूर्णपणे आजूबाजूचं सगळं थांबलेलं आहे. वी फीलिंग व्हेरी गुड, राइट? व्हाय? बिकॉज देयर इज नो फीलिंग खांद. फीलिंगच नाहीये, वेदनाच नाहीये. फीलिंग ऑल्सो डिराइव्हड, म्हणजे फीलिंग सुद्धा चालवल्या जाते. 5 निवर्ण, पंचनिवर्ण. कामछंद, व्यापाद, थीनमित्त, उदच्च, कुकुच्च, विचिकिच्छा. हे 5 कशातून उत्पन्न होत राहतील? रूपस्कंद आणि वेदनाखंद. बॉडीली लेझीनेस, रूपस्कंद. बाकीचे जे आहे ते सर्व वेदनाखंदातून निर्माण होत राहील. मग किती बायस करून टाकतं डिल्युजन आपल्याला, मोह. आपण काय विचार करतो, इट्स ऑल रिअल. बट रिअल तर काहीच नाहीये. इट इज नॉट एक्झिस्ट ऑलरेडी. आपण ज्या एक्झिस्टन्सला, ज्या प्रेझेंट मोमेंटला आपण कॅच करायचा प्रयत्न करतोय, इट इज ऑल्सो कॅन नॉट बी. इम्परमनन्स, एव्हरीथिंग, भगवान बुद्ध म्हणतात एव्हरीथिंग इज इम्परमनन्स. सर्व काही नाशवंत आहे. निर्माण होते, नष्ट होते, निर्माण होते, नष्ट होते. राईट? ज्याला आपण कलापा म्हणतो, द फायनेस्ट मॉलिक्यूल ऑफ ॲटम. वाटतं एका ॲटमचा काहीतरी 10,000वा भाग आहे. दॅट इज ऑल्सो अरायझिंग अँड पासिंग. तो सुद्धा निर्माण होते, नष्ट होते. तर अंध बाल पुतुच्च नाही आपण. जर आपण हे बघू नाही शकत, जर आपण सफरिंगला फॉलो करतोय, जर आपण सफरिंगसाठी पडत आहे खाली, म्हणजे अंध बाल पुतुच्चन, या तिघापासूनही दूर राहिलं पाहिजे. रिअली, जस्ट कट इट आउट. बिकॉज दे क्रिएट सफरिंग. नॉन सफरिंग कोण क्रिएट करतं? तुमच्यासाठी पीस कोण क्रिएट करतं? आर्य पुतुच्चन. आर्य, नॉट पुतुच्चन. दोज हू अंडरस्टँड द धम्म. ज्यांना धम्म समजला तोच व्यक्ती तुम्हाला शांततेपर्यंत घेऊन जाऊ शकतो. अदर पीपल, पुतुज्जन, अंध अँड बाल, नेव्हर. ते ऑलवेज क्रिएट सफरिंग नियर यू. ते तुमच्या आजूबाजूला प्रत्येक वेळेस. त्यामुळेच ते असेवनाच्या बालानं. हु इज द बाल? कोणी बाल? जो स्वतःसाठी दुःख निर्माण करतो, दुसऱ्याला दुःखी करतो. दे आर द फूल्स. राईट? तर हे जे 5 स्कंदामधून आपण डिराइव्हड होते कंटिन्युअसली. कंटिन्युअसली आपण जो डिल्युडेड होते. सो काय करायचं की जस्ट बी विथ इट. बघा, सफरिंग ब्रीदिंग आहे. ओके, जी ब्रीदिंग आहे ती आपल्यासोबत चारही पोझिशन मध्ये आहे. इट्स ऑलवेज हिअर अँड नाव. श्वास जो आहे तो बसताना पण आहे, श्वास जो आहे तो झोपताना पण आहे, श्वास जो आहे तो चालताना पण आहे, श्वास जो आहे तो उभं राहताना पण आहे. पण का बरं आपण श्वासापर्यंत नाही जाऊ शकत? बिकॉज ऑफ द सफरिंग. काय पहिलं अरे सत्य, जगात दुःख आहे. व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ जग? 5 स्कंद. 5 स्कंद. फॉर्म, फिलिंग, परसेप्शन, मेंटल कॉकॉप्शन अँड कॉन्शियसनेस. हे आहे जग. मग जेव्हा जेव्हा आपण सफर होतो, ओके, जेव्हा जेव्हा आपण फील करतो की
Sometimes the cause of suffering is not the other person. Okay, दुसरा व्यक्ती नसतो. Sometimes our own feeling causing ना, आपल्या स्वतःच्या ज्या फिलिंग्स असतात, द पास्ट एक्सपिरियन्सेस कॅन कॉज द सफरिंग. बट इन द एंड, जर आपल्याला पीस जर पाहिजे असेल, निब्बाण, द एसेन्स, द पीस इज द एसेन्स ऑफ निब्बाण. Okay. निब्बाणाचे क्षण, शांतता म्हणजे निब्बाणाचा क्षण. आपण काय करतो, प्रत्येक क्षणामध्ये अशांतता पसरवून टाकतो. प्रत्येक क्षणामध्ये अशांतता पसरवून टाकतो. त्याशिवाय काय होतं की आपण सफर होत राहतो. किती मस्त वाक्य आहे. इन द टाइम ऑफ सफरिंग ओनली धम्मा इज द रिअल फ्रेंड ऑफ माइंड. फक्त धम्मच आहे जो खरा मित्र आहे. बाकीचे जे आहे, तुम्हाला एकदम सिंपल, कल्याण मित्राचा अर्थ काय होतो की कल्याण मित्र मीन्स द नोबल फ्रेंड. हु इज द नोबल? हु अंडरस्टँड द दिट्टी, सम्मा दिट्टी. व्हॉट इज द सम्मा दिट्टी? द फोर नोबल ट्रुथ. चार आर्य सत्य म्हणजे सम्मा दिट्टी. अंडरस्टँडिंग द सम्मा, अंडरस्टँडिंग द फोर नोबल ट्रुथ. Understanding means what? Standing under the conclusion. Okay, standing under the conclusion. सपोज एकदम सिंपल भाषेमध्ये सांगतो मला, तर सपोज तुम्हाला हातामध्ये पेढा दिला. ओके, दिल्या दिल्या तुम्ही काय म्हणता? स्मेल गुड. आणि याची जी टेस्ट आहे ती स्वीट आहे. आणि हा, एक मिनिट. तुम्ही काय म्हणणार? याची जी टेस्ट आहे ती स्वीट आहे. मला सांगा, तुम्हाला त्याची टेस्ट स्वीट आहे, त्याचा कलर असा आहे, त्याचा वास असा आहे, हे कोणाला सांगायची गरज पडली का? नाही. का? कारण की यू एक्सपिरियन्स्ड इट. अंडरस्टँडिंग मीन्स व्हॉट? यू ऑलरेडी एक्सपिरियन्स इट. तर ज्यांना फोर नोबेल ट्रूथ अंडरस्टँड होतात, तर त्यांची दृष्टी ओपन होत असते टुवर्ड्स द निब्बाण. ओके, एकदम सिंपल. ओके, ज्याला चार आर्य सत्य समजून जातात, ही इज द सोतावान. एकदम सिंपल. ओके, बिकॉज ही कॅन नॉट, जे जे अंध बाल पुतुज्जनासारखं त्याची सफरिंग निर्माणच होत नाही, त्याचं दुःख निर्माणच होत नाही. एकदम सिंपल. बिकॉज ही नो, त्याला माहितीये, सब्ब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. व्हॉट इज द शासन? शासन आपण म्हणतो ना, शासन. शासन म्हणजे काय? गव्हर्नमेंट. फायनान्शियल हे ते दिस इज द ऑफ द गव्हर्नमेंट हू रुलिंग द कंट्री. तर हे जे शासन आहे, हे शासन या 5 स्कंदांना रूल करतं. सब्ब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित पर्योदापनं एतं बुद्धान शासनं. जेव्हा तुम्ही वाईट करणं थांबवसान, जेव्हा तुम्ही चांगलं करायला सुरुवात करसान, ज्यावेळेस तुम्ही अष्टांगिक मार्गावर चालायला सुरुवात करसान, देन द 5 स्कंद जे that will be diffused with the Dhamma. That's the moment the Sammaditthi is open for you. That's the moment. तो क्षण आहे की ज्या वेळेस
5 स्कंदांमधून तुम्हाला 4 आर्य सत्य स्पष्टरित्या दिसतायत पेढ्यासारखे. तुम्हाला सांगायची गरज नाही पेढा गोड आहे. बिकॉज यू एक्सपिरियन्स्ड इट. म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स केलाय. ओके. जी गोष्ट तुम्हाला समजली ना ती तुम्हाला समजून सांगायची गरज आहे का डबल? बिलकुल नाही. मग तुम्हाला 4 आर्य सत्य जेव्हा समजून जातात, सो यू विल नॉट डू द पापस. ओके. तुम्ही पाप नाही करणार. सो इनडायरेक्टली काय? यू विल नॉट प्रोड्यूस द सफरिंग फॉर युअर सेल्फ. द रिझन फॉर द सफरिंग इज डिफाइलमेंट्स. दुःख. दुःख 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 समुदाय. दुःख निरोध. दुःख निरोध गामिनी प्रतिपदा. एकदम सिंपल बघा. एव्हरीथिंग धम्म इज कनेक्टेड, बट यू नीड टू अंडरस्टँड. ओके. यू नीड टू अंडरस्टँड. जोपर्यंत आपण प्रॅक्टिसचा अर्थ काय माहिती का? प्रॅक्टिसचा अर्थ हा आहे की आवर सफरिंग शुड बी रिड्युस्ड. आपलं जे दुःख आहे, आपला जो त्रास आहे तो कमी व्हायला पाहिजे. इफ इट इज नॉट रिड्यूस, नो यूज द प्रॅक्टिस ना. नो यूज ऑफ. मी ऍक्च्युली सर्वात चुकीचं जे आहे, सर्वात सर्वात प्रॅक्टिस मध्ये सर्वात वीकर जे आहे, सुभाषित. आपली जी भाषा आहे ती सुभाषित नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण की जीवनाचा जो मुख्य स्रोत आहे समजण्याचा किंवा म्हणजे संपूर्ण जीवनाचा जो मुख्य अंग जो आपण टाकतो ना, ते बोलणं आहे. राईट स्पीच. ओके. आफ्टर आपण काही पानाती पाता जास्त करत नाही. आपण अदिन्न दाना करत नाही. कामे सुमिच्छ चारा नसते. ओके. सुरा मेराय आपण डेली म्हणजे कंटिन्यू असते. कंटिन्यू जे आहे, ओके, कंटिन्यू म्हणजे 24 तास, म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत एक ऑर्गन आपलं जे आहे ते कंटिन्यू चालू आहे. दॅट इज द अवर स्पीच. आणि दॅट स्पीच जो आपली भाषा आहे, आपण जे बोलतोय ते आपण कंटिन्यू चालू आहे दिवसभर, एव्हरी डे, विदाउट स्टॉपिंग. ओके. प्रॅक्टिसचा अर्थच तो आहे. प्रॅक्टिसचा अर्थ काय आहे की तुमच्यामध्ये आर्यष्टांगिक मार्ग पूर्णपणे प्रसारित झालेले 5 स्कंदामध्ये. ओके. वेन यू स्पीक विथ राईट स्पीच. ओके. जेव्हा तुम्ही बोलता तर तुम्ही पंचसुभाषित मध्ये बोलताय. तुम्ही राईट स्पीच. यू आर स्पीकिंग मूसावादा परुस्सवाचा पिसुनवाचा संपदप्पवाचा. ओके. दिस इज द four cardinal of the right speech. चार सम्मा वाचाचे 4 भाग. ओके. बट त्या 4 भाषेला सुभाषित कसं करणार तुम्ही? दॅट विल बी पंचसुभाषित. त्याला म्हणतात पंचसुभाषित. तुमचं बोलणं हे खरं असलं पाहिजे. तुमचं बोलणं हे दुसऱ्यासाठी चांगलं असलं पाहिजे. ओके. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी असलं पाहिजे. स्पोक विथ द काइंडली, करुणामय शब्द असले पाहिजे. ओके. आणि ज्यावेळेस आपण बोलणार, इट मस्ट बी फॉर द गुडविल ऑफ अदर्स. आयदर यू शुड नॉट स्पीक. राईट. आता आता जे मी बोलत आहे, ओके, दिस इज द माय धम्म टॉक. मी जे प्रवचन देते. ओके. वॉट एव्हर द अरायझिंग फ्रॉम माय माइंड, नॉट मोर माइंड, फ्रॉम द हार्ट. ओके. बेस्ड ऑन द पास्ट एक्सपिरियन्स अँड द पास्ट प्रॅक्टिसेस. ओके. तर जे काही पास्ट एक्सपिरियन्स आणि पास्ट प्रॅक्टिस आहे त्याच्यावरून जे काही उत्पन्न होते, दॅट इज कमिंग डायरेक्टली. ओके. नो बुक हिअर, ना लॅपटॉप समोर उघडा आहे, काहीच नाही. राईट. तर धम्म म्हणजे काय? प्रॅक्टिस म्हणजे काय? प्रॅक्टिस ही आपण जे मेडिटेशनला बसतो ना, मेत्ता, करुणा, मुदिता, उपेक्षा, त्याच्यानंतर 32 पार्ट्स ऑफ द बॉडी, देन मरणानुसती, दॅट मस्ट बी पुट इन द ऍक्शन.
ते ऍक्शन मध्ये आलं पाहिजे. बघा, नेट प्रॅक्टिस आहे, आपण जे सकाळी उठून करतो ना, ती नेट प्रॅक्टिस आहे. आपण कंटिन्यू ध्यानामध्ये नाही राहू शकत. ओके, अलर्ट राहू शकता तुम्ही, यू कॅन बी माइंडफुल, परंतु यू कॅन नॉट बी, तुम्ही डोळे बसून 24 घंटे नाही राहू शकणार ना. यू हॅव टू लिव्ह युअर लाईफ. इव्हन बिक्को ऑल्सो, जे बिक्को असतात, संघाला पण त्यांच्या वॉकिंग, सिटिंग, स्टँडिंग या पोझिशन मध्ये यावंच लागतं ना. स्लिपिंग इज अनदर थिंग. 3 पोझिशन मध्ये त्यांना होतं. ते ना की 24 दिवसाचे, एका वर्षात 24 घंटे 365 कंटिन्यू डोळे बंद करूनच राहतो. नो, कॅन नॉट. राईट, दे हॅव टू पार्टिसिपेट विथ द संघ. दे हॅव सम ड्युटीज ऑल्सो. त्यांना वेगवेगळ्या ड्युटीज सुद्धा करायच्या आहे. सो दे हॅव टू कम इन टू द, तर त्यांना यावंच लागणार. कशामध्ये? उभं राहण्यामध्ये, चालण्यामध्ये, आणि बसण्यामध्ये. या 3 पोझिशन मध्ये त्यांना यावंच लागणार आहे. ओके, स्लिपिंग सोडून द्या. स्लिपिंग मध्ये काय, तर या 5 स्कंदांना ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे 4 आर्य सत्यामधून समजून घेसाल, जेव्हा समजसाल, त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाचा, वेदना स्कंद कनेक्टेड विथ द राईट स्पीच, म्हणजे फिलिंग स्कंद कनेक्टेड विथ द राईट स्पीच. सम्मा वाचा ही वेदना स्कंदासोबत जेव्हा जोडल्या जाते, तर पंचसुभाषित उत्पन्नच होत नाही. जर ती सम्मा वाचा नाही, जर ती सम्मा वाचा नाही, तर ती पंचसुभाषित तिथं उत्पन्नच होत नाही. किती सुंदर आलं एक. हायर हायर प्रॅक्टिस काय असते माहिती का? हायर प्रॅक्टिस ती असते व्हेन यू रिअलाइज यू आर डुईंग बॅड. जेव्हा तुम्हाला समजतं की यू आर डुईंग बॅड, दॅट इज द रिअल प्रॅक्टिस. सब्ब पापस्य अकरणम. यू आर माइंडफुल विथ दॅट. जेव्हा तुम्ही पाप करताय, जेव्हा तुम्ही बोलण्यातून, हत्येमधून, ओके, एनी ऍक्शन ना, मुसावादा, परस्वाच्या पिसुमाच्या संपलप्प वाचा, देन सुरा मेरय, देन मनामध्ये जेलसी, प्राईड, इगो, दिस इज ऑल्सो डिफाइलमेंट ना. हे जेव्हा तुम्ही करताय, that's the moment you are not the Dhamma practitioner. You are not the meditator. Okay? जो जगाचा मार्ग आहे, तो मेडिटेटरचा मार्ग नसतो. त्यामुळं मेडिटेटर हा शांत असतो, कारण की त्यानं जगाला सोडलेलं असतं. पण कितीही प्रॅक्टिस करून घ्या, ओके, पण जर आपल्याला अष्टांगिक मार्ग आपल्या आतमध्ये आणता येत नसेल, तर मग ती काही प्रॅक्टिस नाहीये. म्हणजे तुम्ही किती किती कितीही प्रॅक्टिस करा. मी म्हणजे मी तुम्हाला क्लिअर सांगू, मी माझ्या डोळ्यासमोर प्रॅक्टिशनर पाहिलेले आहेत. खूप पाहिलेले आहेत. तुम्ही तर आता या 4 वर्षामध्ये चाललेत. ते खूप प्रॅक्टिशनर पाहिलेले आहेत. सत्यानाश करून टाकतात प्रॅक्टिसचा स्वतःच्या दुर्गुणांमुळे. खूप इझिली वाहून जातात. खूप इझिली. मी तुम्हाला आज दुपारी ग्रुपमध्ये सांगितलं, अर्जन न्यूटन काय म्हणतायत? कामोग, भोग, दिठोग, विद्याओग, हे सर्व थांबवण्यासाठी जागरूकता खूप महत्वाची. ते खूप महत्वाची. म्हणून रिअल फ्रेंड जो आहे, रिअल जो मित्र आहे, दॅट इज ओनली धम्म. अदर आर नो. बाकीचे मित्र नाहीयेत. ओके, अंध बाल पुतुजन यांच्यापासून तर दूर राहिलं पाहिजे.
बघा, स्वतःपन्नामध्येही दुर्गुण असतात. सगदागामी, अनागामी मध्येही दुर्गुण असतात. ओके, ऍट द लेवल ऑफ ओनली अरहंत टोटल रिमूव्ह होऊन जातं. बट इवन स्वतःपन्न ऑल्सो सफर समटाइम. बट ही अंडरस्टँड. जेव्हा स्वतःपन्न व्यक्ती कधी कधी दुःखी होतो, परंतु ही अंडरस्टँड. वन्स ही अंडरस्टँड ही रिमूव्ह. कारण की चार आर्य सत्य पूर्णपणे नाही समजलेले आहे. स्टेप बाय स्टेप. दॅट्स द प्रॅक्टिस. ओके, तीच खरी प्रॅक्टिस. म्हणून पण जेव्हा अनापानासाठी करते, ओके, जस्ट सिटिंग अँड मग पूर्ण लक्ष आपण श्वासावर ठेवत आहे, कंटिन्यू ठेवत आहे, माइंडफुल राहते, अलर्ट राहते, फोकस राहते. ओके, बट जेव्हा डोळे उघडून बाहेर जातो, त्या 1 घंट्याच्या प्रॅक्टिसचा उपयोग काय करतो आपण? हं? ज्यावेळेस आपण पापस्स करत आहे, त्यावेळेस सकाळी केलेल्या ध्यानाचा उपयोग काय? चला, तुमच्यापैकी कोणी लाईटमध्ये आहे, तुमच्यापैकी कोणी खूप मोठ्या-मोठ्या प्रॅक्टिसमध्ये आहे. पण जेव्हा तुम्ही शील तोडताय, ज्यावेळेस तुम्ही वाईट बोलताय किंवा काही बोलताय, त्यावेळेस कुठे आहे practice तुम्ही केलेली? ज्यावेळेस तुम्ही आनापानासती थ्रू प्रॅक्टिस करताय, दॅट इज द प्रॅक्टिस ऑफ अस्सास-प्रस्सास. ओके. अस्सास म्हणजे काय? आय एम ब्रीथिंग इम्परमनन्स, नॉन सेल्फ अँड सफरिंग. ओके. आणि मी आतमध्ये घेते अंडरस्टँडिंग विथ द इम्परमनन्स, नॉन सेल्फ अँड सफरिंग. आणि आम्ही एक्झाल्टिंग. मध्ये काय आहे की मी बाहेर सोडते ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युशन. तर याचं जे मूळ आहे, याचं जे मेन आहे, त्याचं मेन तयार होतो पेशन्स अँड टॉलरन्स. संयम आणि सहनशीलता. हे असणं खूप महत्वाचं आहे. एका प्रॅक्टिशनरचे हे अलंकार आहेत. प्रॅक्टिशनर तेव्हाच म्हटला जातो ज्यावेळेस या गुणांनी तो अलंकारित असतो. Okay? म्हणून ज्या वेळेस आपण प्रॅक्टिस करतोय, ओके, आनापाना करतोय, मेत्ता करतोय, द एसेन्स ऑफ द प्रॅक्टिस काय? पूर्ण पूर्ण धम्माचा सार काय आहे? टेस्ट काय आहे? निब्बाण, लिबरेशन. राग खयो, दोष खयो, मोह खयो, निब्बाण. हे 3 ज्या वेळेस सबसाईड होतील, त्याच वेळेस निब्बाणाची टेस्ट लागेल. आणि ती केव्हा लागेल? ज्या वेळेस आपण वेदना कंदाला रिलिंक्विश करू. ओके. सो आय थिंक एवढं तुम्हाला समजलं असेल की त्याचा जो टॉक मी दिला आहे, तो याच्यावरच आहे. तुम्हाला माहिती आहे की मी जे काही प्रवचन देतो ते आपल्या डेली स्टेजेस ऑफ लाईफ अँड देन अंडरस्टँडिंग विथ लाईफ. कारण की लाईफ इज फुल ऑफ सफरिंग. जीव या या जीवनामध्येच दुःख आहे. या जीवनामध्येच दुःखाचा समुदाय आहे. या जीवनामध्येच दुःख निरोध करता येते आणि या जीवनामध्येच दुःख मुक्तीचा मार्ग आहे. ते अंडरस्टँड का नाही होते? बिकॉज ऑफ द माइंडफुलनेस. अपारुता दे संगमत थवराई सर्वंता ममुंजंतु जनम. बिकॉज वी आर नॉट एबल टू सी द हिअर अँड नाव. आपण इंडल्ज होतो. आपण इंटॉक्सिकेटेड होऊन जातो. मद्यप्राशन म्हणजे हेच नाही की दारू पिणं. मद्यप्राशन म्हणजे विथ द आईज ऑल्सो वी आर इंटॉक्सिकेटेड. विथ द इयर ऑल्सो वी आर इंटॉक्सिकेटेड. विथ द स्पीच ऑल्सो वी आर इंटॉक्सिकेटेड. म्हणजे आपण डोळ्यानं पण मद्यप्राशन करतो. आपल्याला साइट्स, सीन्स त्याला बघायचं इच्छा असते. पीपल वी वॉन्ट टू सी. आपल्याला आवाज ऐकायची इच्छा असते. आपण मंत्रमुग्ध होऊन जातो काही आवाजामध्ये. काही गाणं लागलं की आपण एकदम त्याच्यामध्ये गुंग होऊन जातो.
मद्यप्राशन केल्यानंतर काय होतं, गुंग होतो आपण. ठीक आहे नाही, मद्यप्राशन म्हणजे तेच नाही की अल्कोहोल ड्रिंक करणं. मद्यप्राशन म्हणजेच डोळ्यांनी पण तुम्ही इंटॉक्सिकेटेड होतात. तुम्ही कानानं पण इंटॉक्सिकेटेड. यू वॉन्ट टू टॉक. तुम्हाला खूप बोलावं वाटतं. यू आर इंटॉक्सिकेटेड. तुम्ही मद्यप्राशित आहेत. यू आर टॉक्सिकेटेड विथ द रॉंग स्पीच. म्हणून प्रॅक्टिस जी आहे ती आपण योग्य पद्धतीनं करणं खूप महत्वाचं आहे. ओके. मी तुम्हाला दरवेळेस एक मूल मंत्र दिलेला आहे प्रॅक्टिसचा. यू शुड चेक बाय युअर सेल्फ यू आर सफरिंग ऑर नॉट. तुम्ही दुःखी होत आहात की नाही होते. यू शुड चेक. ऑलवेज चेक. ओके. ओके. असं तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. देन वी विल स्टॉप. ओके. देन मग आपण आनापाना स्टार्ट करूया. मी रेकॉर्डिंग स्टॉप कर